नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मिहीर मुक्ताला म्हणतो की वहिनी हे बघ, तू जसं समजतेस ना तसं काहीच नाहीये. मी हा निर्णय कोणत्याही भावनेच्या भरात घेत नाहीये. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे बघ मिहीर, पुन्हा एकदा तू विचार कर. या सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये आता आपल्या कोमलला कळेल की तिच्याशीही आता कोणीतरी लग्न करू शकते. मग ती तशी स्वप्न बघायला घेईल आणि नंतर तुमचं लग्न होईल. त्यानंतर जेव्हा तिला जाणवेल की मिहीर हा तिला बायकोची जागाच देऊ शकत नाहीये, कारण त्याच्या मनामध्ये अगोदरच त्याच्या अगोदरच्या प्रेयसीची जागा आहे, जी कधीच कोणी भरून काढू शकत नाही. मग तिला काय वाटेल तेव्हा कळतंय का तुला? त्यावेळेला तिच्या मनाची अवस्था काय होईल ते समजतंय का तुला? तेव्हा काय होईल हे काही सांगता येणार नाही. आपल्या हातातून कोमलची दोर सुटून गेलेली असेल, ती वाचेल किंवा नाही वाचेल हे मला माहीत नाही, परंतु आपल्या आयुष्यात खूप मोठं वादळ येईल. त्यामुळे आत्ताची सिच्युएशन सांभाळण्यासाठी तू आयुष्यभराचा निर्णय असा प्रकारे घेऊन मोकळा होऊ नकोस. तेव्हा मग मिहीर शांत उभा असतो. नंतर मुक्ता म्हणते की हे बघ मिहीर, मला कळतंय की तू या सगळ्या गोष्टी करतोयस, परंतु जरा विचार कर. या बाबतीत विचार करताना अरे खरंच खूप चांगला मुलगा आहेस मला माहिती आहे, परंतु अजूनही मी का तुझ्या मनातून गेलेली नाही आहे. मला माहिती आहे सुरुवातीला तुझ्या आयुष्यात हे सगळं असं घडून गेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी तुझ्या भूतकाळात घडून गेलेल्या असताना, तुला ही सगळी जखम झालेली असताना तुझी जखम अजूनही ओली आहे आणि ती भरून निघाली नाही. त्यातच मग तुला या वर्तमानाची धार तरी का तपासून पाहिजे आहे, मला हेच कळत नाही आहे. तुझी जखम इतकी ओली आहे तरीही पुन्हा तुला त्यावरची खपली का काढायची आहे? या सगळ्या गोष्टींमध्ये तुला का अडकायचं आहे पुन्हा? तेव्हा मग आता मिहीर म्हणतो की नाही वहिनी, प्लीज असं चुकीचं मला समजू नकोस. अगं मी माझी जखम भरण्यासाठी कोमलचा आधार नाही घेते. अगं कोमल आणि मी पॉझिटिव्हली एकत्र येणार आहोत एवढंच आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की हो मिहीर, मला कळतं आहे, परंतु हा अचानक विचार ना तुझ्या डोक्यातून कुठून आला मलाच कळले नाही. अगं लहानपणापासून तू यांच्याबरोबर वाढलायस बरोबर ना, इतका घरात आलायस, राहिलायस, रुळलायस, परंतु कोमलकडे तशा नजरेने तू कधीही पाहिलं नव्हतंस. पण आज अचानक काय झालं मला खरंच कळलं नाही. असं का घडलंय, असं काय झालंय जेणेकरून तुला आपल्या कोमलबरोबर लग्न करण्यासाठी तयारी करावी लागली आहे? तू दादूसचा किंवा घरच्यांचा विचार करून करणार असशील तर प्लीज हे अजिबात करू नकोस. मला कळतंय की अजूनही तुझं मिहूवर प्रेम आहे आणि म्हणूनच तू हे सगळं त्रासामध्ये एक्सेप्ट करतोय, असं तर नाही आहे ना? तेव्हा मग आता इथे मिहीर म्हणतो की नाही वहिनी, असं काही होणार नाही आहे आणि माझी जखम आधीच भरलेली आहे. तुम्हाला जो काही दिसतोय ना तो फक्त त्याच्यावरचा व्रण आहे, व्रण, बाकी काही नाही. आणि आपली जी मिहू आहे ती तिच्या आयुष्यामध्ये सेटल झालेली आहे. ती तिच्या आयुष्यामध्ये अगदी आनंदात आहे. मग उगीचच मी देखील त्या दुःखामध्ये का कुरवाळत बसायचं स्वतःला? ती आता मूव्ह ऑन झाली आहे, पुढे गेली आहे आणि ती आता प्रेग्नेंट देखील आहे. हे ऐकल्यावर मुक्ताला आता जबरदस्त धक्का बसतो. मुक्ता म्हणते की काय मिहीर, काय बोलतोयस तू? आपली मिहू, माझी मिहू प्रेग्नेंट आहे? तेव्हा मग आता तुला हे सगळं कसं समजलं, असं मुक्ता त्याला विचारते. त्यावेळेला मिहीर म्हणतो की तिनेच सांगितलं, म्हणजेच तसं मी ऐकलं तिला बोलताना की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. आता हे ऐकून मुक्ताला जबरदस्त मोठा धक्का बसतो. मुक्ता म्हणते की काय आपली मिहू खरंच प्रेग्नेंट आहे? आणि तिला खूप आनंद झालेला असतो. त्याच वेळेला आता हे म्हणतो, मिहीर म्हणतो की हो खरी गोष्ट आहे ती. आणि त्यावेळेला हर्ष देखील तिच्यासोबत होता. म्हणजे बघ ना वहिनी, आपली मिहू ही प्रेग्नेंट आहे आणि हर्ष तिची सगळी वाटेल ती काळजी घेतोय आणि तिला तेच तर हवं होतं ना, की तिला तिच्या मनासारखा जोडीदार हवा होता. आणि हर्षकडे खूप पैसा आहे, सो तिला जे काही हवं आहे नको आहे ते सगळं काही बघत असेल आणि पुरवत असेल, म्हणूनच मग ती आनंदी आहे ना. मग उगीचच आपण त्या गोष्टींचा विचार का करायचा? हर्ष तिला अगदी आनंदात ठेवतोय, तर दोघेही खूप खुश आहेत आणि सुखाने नांदतात. त्यात आपली मिहू प्रेग्नेंट आहे. मग आणखी दुसरं काय हवं आहे? याच्यासाठीच मी तुला म्हणतोय की या सगळ्या गोष्टींच्या मागे आपण लागायला नको. ती तिच्या आयुष्यात पुढे झाली आहे, मूव्ह ऑन झाली आहे, मग मलाही तिथेच थांबायचं नाही आहे. मला देखील आता माझ्या आयुष्यात पुढे जायला हवंच ना, मलाही माझ्या आयुष्यात सेटल व्हायला हवंच. म्हणूनच मी या गोष्टीचा विचार केला की कोमलही त्याच दिशेने आहे आणि तीही, म्हणजे कदाचित आम्ही दोघंही एकाच किनाऱ्यावर झुलत आहोत, बाकी काही नाही. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हे बघ मिहीर, तुझं म्हणणं अगदी पटतंय मला, परंतु लग्न हा जाणीवपूर्वक गाठायचा किनारा आहे. कधीही भावनेच्या भरात जाऊन कोणताही काठ धरून किनारा गाठायचा नाही. मिहीर म्हणतो की तू म्हणतेस ना तसं काहीही होणार नाहीये. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे की काहीही झालं तरीही मी भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. आणि स्वातीताई म्हणते तसं बरोबर आहे. आपल्याला आपल्या पूर्वीच्या जखमा भरून काढण्यासाठी एका जोडीदाराची, आपल्याला समजून घेणाऱ्या जोडीदाराची गरज असते. कदाचित तसेच मी आणि कोमल एकमेकांसाठी होऊ.
एखाद्या चांगल्या जोडीदाराची गरज असते जी मला आणि कोमलला एकमेकांना आहे. म्हणूनच वहिनी हा मी निर्णय घेतलेला आहे. बाकी तू म्हणतेस तसा मी कोणताही विचार केलेला नाहीये. असं मुक्ताला म्हटल्यावर ती आता गप्प असते आणि मिहू तिच्या आयुष्यात पुढे निघून गेले याने तिला वाईट देखील वाटलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मिहिका घर सोडून निघालेली असते. त्याच वेळेला हर्षवर्धन तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की काय म्हणजे याचा अर्थ की त्या दिवशी काहीच घडलं नाही, म्हणूनच तू आता हे घर सोडून निघून जायला निघालीस बरोबर. आता त्या दिवशी काही घडलं नाही हे तुला जेव्हा कळलं तेव्हा तू उडतेस, त्या जीवावर उडतेस बरोबर ना, आणि म्हणूनच सगळं सोडून द्यायला तयार झाली आहेस. त्यावेळेला मग आता इथे ती म्हणते की तुला हे सगळं बोलताना काहीच कसं वाटत नाही रे, इतका नीच माणूस आहेस तू, तुला हे सगळं बोलताना काहीच वाटत नाही. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की काही झालं तरी आता बस झालं, जे काही सत्य होतं ना ते तू माझ्यासमोर दारूच्या नशेत तरी आणलंच आहेस. आणि त्या दिवशी तू जे खोटे रिपोर्ट्स बनवलेस ना आणि जो काही मला त्रास दिला आहेस त्याच्यामुळे त्याची बदनामी होऊ नये म्हणूनच मी इथे थांबले, तुझ्याबरोबर थोडे दिवस राहिले. परंतु आता नाही, आता मी तुझ्यासोबत अजिबात राहू शकत नाही. आता मला या घरात राहायची इच्छाच नाही आहे, म्हणून मी इथे राहणार नाही आहे. आणि हो, तुला काय करायचं आहे ना ते कर, परंतु तुझं जे काही सगळं घाणेरडं सत्य आहे ना ती मी या जगासमोर आणणार म्हणजे आणणारच. आणि हे बाळ तुझं नाही आहे हे देखील मी जगाला ओरडून सांगू शकते, एवढं लक्षात ठेव. आणि काही झालं तरीही मी हे बाळ मीच आहे हे त्याला सांगणारच आहे, असं ती त्याला धमकावते. त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की अच्छा, म्हणजे मी तुला जे काही सगळं सांगितलं त्याचा बदला घेण्यासाठी तू हे सगळं करतेस वाटतं. अगं हे सगळं करताना असं वाटत नाही का काही तुला. तेव्हा मग ती म्हणते की काय वाटायला हवंय, तू कशाची लाज ठेवली आहेस जे तुला काही वाटायला हवंय. आणि तेव्हा तो म्हणतो की नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, कारण मी तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको आहेस, म्हणून तू इथून कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा तू निघून गेल्यावर मी काय करायचं इथे. मग मी का म्हणते मला काहीही फरक पडत नाही. अरे नवरा या नावाला कलंक आहेस तू, तुला नवरा या शब्दाचा अर्थ तरी कळतो का. अरे नवरा म्हणजे आपल्याला समजून घेणारा, आपल्याला प्रोटेक्ट करणारा, प्रेम करणारा, जीवापाड जपणारा असतो. परंतु तू तू मात्र तुझ्याच इच्छा पूर्ण करतोस. तू कधीही कोणाबद्दल चांगला विचार केला आहेस का. नाही, म्हणूनच मला तुझ्यासोबत राहण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. म्हणून आता मी काही करून इथून निघणार आहे. मला या सगळ्या बाबतीत तुझ्याबरोबर आता अजिबात राहायचं नाही आहे. त्याच वेळेला आता हर्षवर्धन म्हणतो की नाही, तुला मी इथून अजिबात कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा मिहिका म्हणते की गप्प बस, आता जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मी काय करेन मलाही माहिती नाही आहे. तू आता माझ्याबरोबर काही चुकीचा वागू शकत नाहीस, कारण बस झालं, जे काही होतं ते झालं, परंतु ते सगळं खोटं होतं हे माझ्यासमोर आता आलं आहे. तेव्हा मग आता मिहिका बॅग घेऊन निघणार, तेवढ्यातच आता हर्षवर्धन तिची बॅग धरतो आणि ती आतमध्ये ढकलून देतो. परंतु मिहिकाचं तो अजिबात ऐकायला तयार नसतो. त्याला म्हणते की माझा हात सोड, परंतु तो तिला घेऊन चाललेला असतो. तर इकडे मिहीर मिहीर पुन्हा मिहिकाच्या आठवणींमध्ये अगदी व्याकुळ झालेला असतो. तो म्हणतो की वहिनी, जे काही घडलं ते घडलं, परंतु आता मला या सगळ्यामधून बाहेर पडायचं आहे, मलाही या सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे. जसं स्वातीताई म्हणते ना तसं. स्वातीताई किंवा मी किंवा कोमल आम्ही आमच्या दुःखातून कधी बाहेरच पडू शकलो नाही ना, कारण आम्ही दुसरा विचारच कधी केला नव्हता. परंतु आता माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते, ती म्हणजे की आम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी एका चांगल्या जोडीदाराची गरज भासणार आहे. आणि तो चांगलाच जोडीदार म्हणजे मी कोमलमध्ये बघतो. ती खूप चांगली मुलगी आहे, साधी मुलगी आहे आणि अगदी व्यवस्थित सुंदर देखणी आहे. म्हणूनच मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून तिला किंवा मला, आम्हाला दोघांनाही बाहेर पडायचं आहे. म्हणूनच आम्ही दोघं एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन एकमेकांसमोर येऊ. आमच्या दोघांचंही आयुष्य बदलू शकेल, आम्हीही दोघं आनंदी राहू शकू, असं मला वाटतंय. आणि त्यात की चूक आहे असं मलाही दिसत नाही. आणि वहिनी, जसं तू आणि दादूस एकमेकांच्या आयुष्यात आलात तेव्हा तुमच्यामध्ये प्रेम किंवा कोणतीही भावना नव्हती, परंतु त्यावेळेला तुमच्यासमोर एकच गोष्ट होती, ती म्हणजे सई. सईसाठी तुम्ही दोघं एकत्र येण्याचा निर्णय घेतलात. त्यावेळेला सईचा विचार फक्त तुमच्या दोघांच्या डोक्यात होता, बाकी कोणताही नव्हता. परंतु आता तुमचं नातं पहा, आता तुमचं नातं सईच्या विचारांच्याही पलीकडे गेलेलं आहे. दोघांचं नवरा बायकोचं नातं तयार झालेलं आहे. मग या गोष्टीत आता तुम्ही विचार करताय का की मागे आपण कसला विचार केला होता. नाही, कारण काही झालं तरीही या गोष्टीच्या पलीकडे तुमचं नातं गेलेलं आहे. म्हणूनच मला असं वाटतंय की आता आम्ही दोघंही आमच्या एकमेकांच्या ब्रेकअपचं कारण म्हणून एकमेकांशी लग्न करणार आहोत. परंतु उद्या जाऊन आमच्यामध्ये प्रेम होईल आणि कदाचित तुमचं जसं आता नातं आहे तसंही नातं आमच्यामध्ये निर्माण होईल. आणि आता आमच्या गोष्टींना वेगळ्या आहेत, परंतु जसं तुमचं घडलं तसंच आमचंही घडू शकतं ना, असा पॉझिटिव्ह विचार मी करतोय.
आणि सगळ्या गोष्टी चांगल्या असतील. आणि डोंट वरी, मी कधीही कोमलला असं दुसऱ्या गोष्टीचं अंतर देणार नाही. आणि तुला जसं वाटतंय तसंच कोमलला मी कुठल्याही प्रकारचा धोका देणार नाही, तिला फसवणार नाही, तिला समजून घेईन, तिच्या प्रत्येक भावना मी लक्षात घेईन आणि त्याप्रमाणेच तिला मी वागवेन. कधीही तिच्याबरोबर चुकीची वागणूक मी करणार नाही. तू काळजी करू नकोस, असं आता इथे मुक्ताला तो बोलून दाखवत असतो. आणि तो म्हणतो की मला कळतंय की कोमलचा किंवा कोमलवर सगळ्यांचा किती जीव आहे, त्यामुळे मी कुठलाही विचार चुकीचा करणार नाही, हे लक्षात घे वहिनी, असं म्हणून आता मिहीर हा तिला समजावत असतो. आणि कुठल्याही मुलीच्या बाबतीत किंवा आपल्या जोडीदाराने आपल्याला फसवलं, धोका दिला, त्याचा त्रास काय होतो हे मला समजतो, म्हणून मी कोमलच्या बाबतीत ते होऊ देणार नाही. तेव्हा मात्र मुक्ता म्हणते की मिहीर, खरंच खूप चांगला विचार आहे तुझा, मी चुकले तुझ्या बाबतीत. ठीक आहे, तू जो काही विचार करतोस तो योग्यच करतोय, असं म्हणून ती त्याच्या आता निर्णयाला पाठिंबा देते आणि म्हणते की ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी योग्य आहेत, तू येऊ शकतोस, असं म्हणून ती त्याला आता जायला सांगते. आणि मिहीर देखील आता तिकडून निघून जातो. मुक्ताला आता मिहीरच्या या वागण्याचा खूपच वाईट वाटलेलं असतं आणि त्याच बाजूला त्याला दुःख, तिला आनंदही झालेला असतो. आणि माझी मिहू प्रेग्नेंट आहे, मी करू का मिहिकाला फोन, खरंच ती काय करत असेल अशा अवस्थामध्ये, तिचं काय सुरू असेल, हे सगळं आता मुक्ता विचार करत असते. आणि मुक्ता म्हणते की नेमकं मिहू माझी खात असेल का, व्यवस्थित सगळं पित असेल का, असा विचार तिच्या डोक्यात येतो. त्याच वेळेला आता इथे हर्षवर्धनने मिहिकाला रूममध्ये बंद करून ठेवलेली असते. आणि मिहिका म्हणते की सोड प्लीज, मला दरवाजा उघड, मला जाऊ दे, मला मिहीरला सांगायचं आहे की बाळ त्याचं आहे, प्लीज जाऊ दे, प्लीज जाऊ दे मला, असं म्हणून आता मिहिका ही रडत असते. आणि काय करावं हे तिला कळत नाही. तेवढ्यातच आता तिला कॉल येतो आणि मुक्ताचा कॉल आल्यामुळे ती खूप खुश झालेली असते. मुक्ताला ती म्हणते की ताई तू कशी आहेस. तेव्हा मुक्ता म्हणते की मी बरी आहे मिहू, तू कशी आहेस. तेव्हा ती म्हणते की हो मी पण ठीक आहे. आणि आता मिहिका जराशी रडत असते, परंतु तिचा आवाज दाबते. आणि मुक्ता विचारते की मिहू तू प्रेग्नेंट आहेस का. आता हे ऐकल्यावर मिहिका मात्र विचारच करत राहते. तेव्हा मग आता इथे मुक्ताला मिहिका विचारते की ताई हे सगळं तुला कसं कळलं, म्हणजे मी प्रेग्नेंट आहे हे सत्य तुला कसं समजलं. त्यावेळेला आता मुक्ता तिला म्हणते की अगं मला हे सगळं कळलं, पण मग ती म्हणते की ताई मला तुला हे सत्य कधीपासून सांगायचं होतं गं, हेच सगळ्यात मोठं सत्य तुला सांगायचं होतं की हे माझ्या पोटातलं बाळ आहे ना, हे हर्षचं नाही तर मिहीरचं आहे. असं म्हटल्यावर आता इथे मुक्ता तिला हॅलो हॅलो असं करत असते. मिहिका बघते तर तिचा फोन आता स्विच ऑफ झालेला असतो. आणि त्यावेळेला मिहिका म्हणते की शिट, आत्ताच हा फोन स्विच ऑफ व्हायचा होता काय, असं म्हणून ती वैतागते आणि कंटाळते. आणि म्हणते की हे सगळं काय चाललं आहे माझ्या आयुष्यात, मी ताईला खरं सांगायला गेले आणि तेवढ्यातच माझा फोन बंद झाला. तिकडून मुक्ता हॅलो हॅलो मिहिका बोल असं ओरडत असते, परंतु इथे आता मिहिकाचा फोन बंद झाल्यामुळे तिला कळत नसतं. आणि म्हणूनच मुक्ता म्हणते की काय झाले अचानक, फोन कसा काय बंद झाला. आणि म्हणून मुक्ता तिला कॉल लावायला जाते, परंतु फोन बंद असतो. तर इकडे सागर हा तयार झालेला असतो. आणि तेवढ्यातच आता तिथे मिहीर येतो. आणि मिहीरला पाहिल्यावर सागर म्हणतो की अरे हे काय आहे सगळं, अरे नवरदेव अजून तयार झालेला नाही आहे. तेव्हा मग आता मिहीर म्हणतो की हो हो ठीक आहे. तेव्हा मग आता मिहीरला तो म्हणतो की अरे तसं नाही, अरे नवरी मुलगी येईल ना. तेव्हा तो म्हणतो की अशाच ड्रेसमध्ये तर काय झालं. तेव्हा मग सागर म्हणतो की बरं ठीक आहे जाऊ दे, आता हे सगळं लग्नाचा मामला आहे, जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा सगळं तुलाही घडेल तसं होईल. आणि तुला माहिती आहे मुक्ताही तसंच करतात, मुक्ता जे काही सांगतात ना तेच कपडे मी घालत असतो. आणि इथे असे बेडवर ठेवलेले असतात कपडे कडक इस्त्रीचे, ते मला बाबा घालावे लागतात आणि ऐकावं लागतं. त्याच वेळेला सागर म्हणतो की बरं थांब, माझ्याकडे काही नवीन आता शॉपिंग केलेले कुर्ते आहेत, ते मी तुला दाखवतो, त्यापैकी ना तुला कुठला कुर्ता हवा आहे तो घे. तेव्हा मग मिहीर म्हणतो की अरे नको दादूस. तेव्हा मग आता मिहीरला तो सागर म्हणतो की अरे असं काय, थांब जरा, हे बघ आत्ताच मी नवीन ऑर्डर केलेले आहेत, बघ तुला यातला कुठला आवडतो. हा बघ हा रेड आहे, हा पर्पल आहे आणि हा ब्लू आहे आणि हा येल्लो, बघ कुठला तुला बरोबर वाटतोय तो बघ, असं म्हणून तो त्याला कुर्ता दाखवतो. आणि सागरला तो म्हणतो की तू सांग कोणता घालू. तेव्हा सागर म्हणतो की हा बघ हा येल्लो, हा कसा दिसतो. त्याच वेळेला मिहीर म्हणतो की हो हो चांगला आहे हा कुर्ता. आणि त्याच वेळेला मग आता मिहीर तो कुर्ता घेतो. आणि नंतर मिहीर हळूच विचारतो की नवरी मुलगी तयार झाली आहे ना. त्याच वेळेला सागर हसायला लागतो आणि म्हणतो की हो, नवऱ्या मुलीचं काही सांगता येणार नाही बाबा, परंतु तू तर तयार हो, असं म्हणून आता सागर हसत असतो. आणि त्याच्या गळ्यात घालण्यासाठी तो एक चैन देखील देतो. आणि तो म्हणतो की दादूस याची काय गरज, परंतु सागर ते देतो. आणि त्यानंतर आता इथे नवरीला म्हणजेच आपल्या कोमलला, लाडक्या कोमलला स्वातीने छान साडी नेसवलेली असते. आणि म्हणते की बघ स्वाती, तुला छान साडी नेसवलेली आहे अगदी चापून चोपून, आणि आमची नवरी खरंच खूप सुंदर दिसत आहे. तेवढ्यातच आता ती म्हणते की
मला जरा ताई गोंधळल्यासारखं होतंय. म्हणजे मिहीरने माझ्याशी लग्न केलंय ते माझ्यावरच्या भावनेपोटी नाही ना? म्हणजे त्याला दया दाखवण्यासाठी तरी त्याने हे लग्न करायचं ठरवले नाही आहे ना? तेव्हा मग आता स्वाती म्हणते की वेडाबाई असं काही नाही आहे. मी बोललेली आहे मिहीरशी. त्याच्या मनामध्ये असा कोणत्याही प्रकारचा विचार नाही आहे. तो खरंच चांगला आहे आणि त्याने आता कोणत्याही दयाभावनेने तुझ्याशी लग्न केलेलं नाही. तो अगदी मनापासून तुझ्याशी लग्नाला तयार झाला आहे. म्हणून तू सगळ्या गोष्टी आता मनातून काढून टाक. तेवढ्यातच आता इंद्रा आणि मुक्ता ही दरवाजा वाजवते आणि आतमध्ये येतात. त्याच वेळेला आता मुक्ता ही कोमलला बघते आणि म्हणते की वा, आमची नवरीबाई किती सुंदर दिसत आहे, किती छान दिसते असं म्हणून आता इथे कोमल लाजू लागते. आणि मुक्ता म्हणते की खरंच खूप सुंदर दिसते आणि ना मला खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे. तुला माहिती आहे आज ना मी खूप मजा करणार आहे. आज मी खूप जेवणार आहे, खूप मजा करणार आहे. मला खूप आनंद झाला आहे आज. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की अगं हो हो, तू सागरने आणलेला हार दाखव जरा. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हो, मी तर ना विसरूनच गेले होते. आणि मग मुक्ता तिला तो हार दाखवते आणि म्हणते की बघ हा हार कसा वाटला. तेव्हा कोमल म्हणते की वाव वहिनी, खरंच खूप सुंदर आहे. मग मुक्ता म्हणते की थांब, मी घालू का तुझ्या गळ्यात. तेव्हा ती हो असं म्हणते आणि मुक्ता मग तो हार काढते आणि तिच्या गळ्यामध्ये ती आता घालायला लागते. त्याच वेळेला आता कोमल तो हार घालत असताना खूपच अशी लाजत असते. आणि हे सगळं पाहून इंद्रा, स्वाती आणि मुक्ता यांना तिचा आनंद पाहून खूपच बरं वाटलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता स्वाती म्हणते की थांब, इथून मी तो हार व्यवस्थित करून घेते. आणि मग गळ्याभोवती तो हार घातल्यानंतर स्वाती म्हणते की वा, आमची खरंच कोमल खूप गोड दिसत आहे. त्यानंतर मग आता इंद्रा म्हणते की आता माझी वेळ आली. आता मी दिलेला हार घालायचा आहे तुला. बघ हा हार, असं म्हणून ती तिला हार देते. आणि नंतर मग आता ती म्हणते की मम्मी हे सगळं कशासाठी. तेव्हा ती म्हणते की अगं, मीनी अगोदरच ठरवले होतं की माझे जे काही हार आहेत ते मी सगळे हार स्वाती, मुक्ता, माझी चिंबोरी, सई या सगळ्यांना देणार आहे माझा एक एक हार म्हणून. आणि माझी आठवण त्यांच्यापर्यंत राहिली पाहिजे म्हणून मी हे सगळं करणार आहे. कसं आहे ना, माझी कोमल मोठी होईल, लग्न होईल हे माहीतच होतं, परंतु एकदा की संसाराला लागली की आपल्या आईने दिलेली साडी, आपल्या भांड्यांवरची जी काही नावं आहेत आणि जे काही आईने दिलेले दागिने आहेत ते पाहून आपल्या आईची आठवण जिती राहिली पाहिजे, याच्यासाठी मी हे सगळं करते असं म्हणून आता इंद्राच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येतं. आणि त्याच वेळेला मुक्ताच्याही डोळ्यात पाणी येतं. सगळे आपले आनंदाश्रू अगदी पुसत असतात. त्यानंतर मग आता इंद्रा म्हणते की घे घे बाय, हा हार तिच्या गळ्यामध्ये घाल, माझ्या चिंबोरीच्या गळ्यामध्ये घाल, असं म्हणून तिच्या गळ्यात घालायला देते. आणि त्याच वेळेला आता ती आरशात जाऊन बघते तर खूपच सुंदर दिसत असते. आता स्वाती म्हणते की बघा नवरीबाई, किती सुंदर दिसताय तुम्ही, आणि चला चला लवकर, बाकीची तयारी राहिली आहे, आपल्याला अजून बाकी आहे तयारी करायची. असं म्हणून आता तिची तयारी सगळेजण करतात आणि मुक्ता आणि इंद्रा आणि स्वाती तिला घेऊन येतात आणि कोमलला उभी करतात. त्याच वेळेला आता सागर देखील मिहीरला रूममधून बाहेर घेऊन येतो आणि त्यांनी छान तयारी केलेली असते. तेव्हा मुक्ता आता सगळ्यांना अक्षता वाटत असते आणि इकडे रजिस्ट्रार म्हणजेच वकील देखील आलेले असतात. रजिस्टर मॅरेज करायचे असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता सगळ्यांच्या हातामध्ये फुलांच्या पाकळ्या अक्षता म्हणून देत असते. त्याच वेळेला इथे आता सागरला जेव्हा ती देते तेव्हा मात्र सागर आणि ती एकमेकांकडे बघतच राहिलेली असतात. इंद्रा म्हणते की अरे या काय चालला काय तुमचा, चला चला लवकर लवकर काम आवरा. अरे एकमेकांकडे बघत काय राहिलात तुम्ही, तुमचं ना खरंच बाबा वेगळंच असतं. अरे लग्न कोणाचं आहे आणि तुमचं काय चाललंय, लग्न कोणाचं आहे आणि रोमॅन्स कोण करतंय, असं म्हणून आता दोघांनाही इंद्रा म्हणते. आणि मुक्ता आता सागरच्या हातामध्ये त्या बाकड्या देते आणि तिथून बाजूला होते. त्याच वेळेला आता वकील साहेब येतात आणि म्हणतात की चला आता हे जे काही पेपर्स आहेत त्याच्यावर नवरा आणि नवरीने साईन करायची आहे. सुरुवातीला आता मिहीर हा त्या पेपर्सवर साईन करतो आणि त्यानंतर मग आता मिहिका पण त्या पेपर्सवर, मॅरेज रजिस्ट्रार पेपरवर साईन करते. आणि अशा प्रकारे दोघंजणही आता रजिस्ट्रार मॅरेज करत असतात. आणि नंतर दोघांच्या सह्या झाल्यानंतर ते रजिस्ट्रार म्हणतात की बरं आता यांचे जे कोणी साक्षीदार आहेत, विटनेस, त्यांनी आता सह्या करायच्यात. म्हणून विटनेस म्हणून आता सागर आणि मुक्ता दोघंजणही त्या पेपर्सवर सह्या करतात. आणि ते पाहून आता मिहीरला खूपच आनंद झालेला असतो. आणि मिहीर आता दोघंजणही थोडे थोडे नाचत असतात, परंतु दोघांच्याही मनामध्ये आता जराशी भीती असते. नंतर आता मिहीर आणि कोमल दोघंजणही एकमेकांच्या हातात हार घेतात. लकी म्हणतो की चला आता दोघंही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घाला. आणि त्यानंतर गळ्यामध्ये हार घालत असताना सगळेजण अंता त्याच्या अंगांवरती अक्षता टाकतात आणि मिहीर आणि मिहिका सुरुवातीला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून घेतात. अशा प्रकारे आता दोघांचंही लग्न सगळ्यांच्या म्हणजेच घरच्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं असतं. मिहिका खाली बघत असते आणि लाजत असते. त्याच वेळेला आता इथे इंद्रा आणि टाळ्या वाजवत असते. एकदाचं लग्न झालं बाबा असं म्हणते. आणि नंतर इथे मुक्ता आणि बाकीचे सगळेही खुश असतात. आता मिहीर देखील थोडासा लाजतच खाली बघत असतो आणि दोघंही एकमेकांकडे हलक्याशा नजरेने बघतात.
सागर आता त्या दोघांनाही बघतो आणि त्यालाही खूप आता आनंद झालेला असतो. शेवटी मिहीर हा माझा भाऊ तर आहेच, त्याचप्रमाणे आता बहिणीचा नवरा देखील झाला, यानेही त्याला आनंद होतो. आणि मुक्ता देखील त्यांच्याकडे बघत असते. मुक्ताच्याही डोळ्यामध्ये आता ते सगळं समोर पाहून आनंदाश्रू आलेले असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी वैतागत म्हणते की ह्या कोळी फॅमिलीने तर माझी अगोदर वाट लावून टाकलीच होती आणि त्याचा बदला घेण्याच्या अगोदरच त्यांनी स्वतःची आजारी मुलगी ही माझ्या भावाच्या गळ्यात मारली, माझ्या सख्ख्या भावाच्या गळ्यात मारली. परंतु नाही, हे मला सहन होणार नाही. काही झालं तरीही कोळी कुटुंबाला मी काही सोडणार नाहीये, असं म्हणून आता पुन्हा सावनी ही चॅलेंजच्या मूडमध्ये असते. मी काय करेन, मी कोळी कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये चालू असतो. तर इथे मुक्ता ही सागरबरोबर बसलेली असताना मुक्ता ही सागरला म्हणते की सईला असं वाटतंय की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आदित्यदादाने यायला हवंय, मग मी तिची इच्छा कशी मोडू शकते ना. त्याच वेळेला आता सागरलाही मुक्ताचं म्हणणं पटत असतं आणि तो मुक्ताकडे बघत असतो आणि मुक्ता म्हणते की मला तरी असं वाटतंय की आपण एकदा आपल्या आदिशी बोलून बघूया. म्हणून मुक्ता आता आदिशी बोलण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळेला सावनी तिला हसतच म्हणते की अच्छा, म्हणजे तुला आदीला बड्डेसाठी बोलवण्यासाठी परवानगी हवी आहे ना, बरोबर ना. जा, नाही पाठवत मी आदित्यला, त्याला येऊच देणार नाही मी तुझ्यासोबत, असं मुक्ताला ती म्हणत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की अच्छा, तुम्ही हे करणार आहात का. तेव्हा मग सावनी म्हणते की हो, लक्षात ठेव मी काय काय करू शकते ते. आता मी अजिबात त्याला तिकडे पाठवणारच नाही आहे. बघ तू काय करतेस ते करून घे. काही झालं तरीही ही सावनी आता ऐकणार नाही आणि तुमचं जे काही चाललं आहे ना ते सगळं कधीच मी डाळ शिजू देणार नाही, असं सावनी आता मुक्ताला म्हणते आणि मुक्ता आता तिच्याकडे अगदी रागाने बघते. आता यानंतर जेव्हा व्यवस्थित विचारायला आलेली मुक्ता हे ऐकते, सावनीचं जे उद्धट बोलणं ऐकते, त्यामुळे आता तिला खूपच मोठा राग येतो. आता मुक्ता ही तिच्याकडे बघतच म्हणते की ठीक आहे. परंतु आता मुक्ता ही आदित्यला कशाप्रकारे स्वतःच्या बाजूने वळवते आणि तिच्या म्हणजे सावनीच्या नाकावर टिचून कशाप्रकारे सईच्या बड्डेला आपल्या लाडक्या आदित्यला घेऊन जाणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.